नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण भाकरीचा चिवडा किंवा भाकरीचे तुकडे म्हणून हा पदार्थ ओळखला जातो. तर त्यासाठी मी इथे रात्रीच्या 2 उरलेल्या शिळ्या भाकरी घेतलेल्या आहेत. भाकरी मऊ असेल तर हाताने आपण बारीक करून घेऊ शकता आणि भाकरी थोडीशी कडक झाली असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊ शकता. त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे खरपूस असे खमंग तळून घ्यायचे आहेत. जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे. जिरे, मोहरी आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेला मोठा कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मी इथे उभ्या चिरलेल्या आहेत. 1 मिरचीचे 2 काप केलेले आहेत. 1 चमचा हळद घालायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक केलेली भाकरी घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे. लिंबू पिळून पाण्याचा शिंतोडा मारून अगदी 1 मिनिट आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे. गॅस बंद करून कोथिंबीर आणि बारीक शेव घालून छान असं सर्व करायचे आहे. तर तयार आहेत आपल्या इथे भाकरीचा चिवडा.